क्लिप क्रमांक 33. श्रोतेहो नमस्कार. काल आपण सत्संग सोहळा या पुस्तकातील श्री शंकर महाराज या प्रकरणातील सर चुनीलाल मेहता येथपर्यंतचा भाग ऐकून पूर्ण केला होता. आज त्यापुढचा खंडयोग हा भाग ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. खंडयोग. श्री शंकर महाराज भारतात अनेक ठिकाणी गेलेले आहेत. त्यांना अनेक भाषा अवगत असल्यामुळे भाषेची अडचण नव्हती. ते कलकत्ता शहरात एका रस्त्यावर बसले होते. त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते ऊन, पाऊस, थंडी याची काहीच पर्वा करीत नव्हते. निसर्गाच्या बदलाचा त्यांच्यावर काहीच परिणाम दिसून येत नव्हता. हे सर्व पाहून त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका श्रीमंत माणसाला अचंबा वाटला आणि त्याचे आकर्षणही वाटले. त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांच्याजवळ जाताच महाराज म्हणाले, मी आपल्या घरी भोजनाला येऊ का? हे ऐकून त्या गृहस्थांना आनंद झाला आणि तो सन्मानाने महाराजांना घरी घेऊन गेला. त्या श्रीमंत माणसाचा कत्तलखाना होता आणि शेकडो जनावरे रोज मारली जात होती. तो त्याचा व्यवसायच होता. त्यामुळे त्याच्या भावना बोथट झाल्या होत्या. महाराजांना आदराने बसवून पती पत्नी जेवणाचे ताट आणण्यासाठी आतमध्ये गेले आणि परत येऊन पाहतात तर ते दृश्य त्यांना पाहवले नाही. कारण महाराजांचा प्रत्येक अवयव म्हणजे हात, पाय, डोके हे सर्व वेगवेगळं होऊन पडलं होतं. पती पत्नीला जबर धक्का बसला आणि ते महाराजांची प्रार्थना करू लागले. आपण पहिले रूप धारण करावे असे विनवू लागले. थोड्या वेळाने पाहतात तो महाराज समोर उभे होते आणि उभयताना सावरत होते. ते दोघेही हे सर्व पाहून दिग्मूढ झाले. महाराज म्हणाले, तुझ्या कत्तलखान्यात जे रोज घडते त्याचेच रूप तुला मुद्दाम दाखवले. तिथे मात्र भीती वाटत नाही आणि इथे काय झालं? अशी बेसुमार हत्या स्वार्थासाठी केल्यावर त्याचे परिणाम काय याची कल्पना आहे का? एवढे सांगून महाराज तेथे न थांबता निघून गेले. खंडयोगाच्या सिद्धीमुळे मनात येईल तेव्हा शरीराचे अवयव वेगळे करणे आणि जोडणे त्यांना सहज शक्य होते. या अनुभवानंतर त्या श्रीमंत माणसाने आपला कत्तलखाना बंद केला. श्री शंकर महाराजांच्या जीवनात ते जातील तेथे शेकडो चमत्कार आणि लीला प्रसंग घडत होते. ईश्वराशी तादात्म्य स्वरूपात असल्यामुळे त्यांना वाचासिद्धीही होती. अशा प्रत्येक लीला प्रसंगामुळे सामान्य जनांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात होती. यानंतरचा या प्रकरणातला शेवटचा भाग आपण सुरू करतोय. तो मुद्दा आहे महाराजांचा शेवटचा काळ. 1946-47 सालात आपल्या समाधीविषयी महाराज सूचकपणे बोलत होते. राऊ, हे अंगावरचे कपडे जुने झालेत, टाकून द्यायला हवेत. भक्तमंडळींबरोबर गावाबाहेर फिरायला गेले त्यावेळी आपल्या समाधीची जागा ठरवून दाखवून दिली होती. काही जणांना या निर्वानिर्वीचा अर्थ लागत होता आणि जीवाला सुटफूट लागत होती. एकदा महाराज म्हणाले, सर्वजण 4 दिवसांनी या, तुम्हाला खिचडी खाऊ घालायची. आणि खरोखरच महाराजांनी स्वहस्ते खिचडी बनवून द्रोणातून सर्वांना प्रसाद दिला आणि समक्ष खायला लावला. ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी यावर त्यांचे नितांत प्रेम, ती नित्य वाचनात चिंतनात असावी असे त्यांनी आग्रहाने सांगितले. मामा ढेकण्यांच्या घरी थोडे दिवस महाराज मौनातच राहिले. फारसे कुणाशी बोलले नाही, भेटले नाही. नित्याची भक्तमंडळी दुरूनच दर्शन घेत होती. 1947च्या वैशाख शुद्ध सप्तमीला महाराजांनी थोडा वेळ मौन सोडले. एक कप चहा मागितला आणि म्हणाले, समोरच्या फडतळात एक छोटी गादी घालून ठेव. अंघोळ करून मी तिथे बसणार आहे. दार लावून घ्या. एक शब्दही बोलायचा नाहीये, कुणाला भेटायचेही नाहीये. त्याप्रमाणे महाराज गादीवर बसले आणि दार लावण्यात आले. रात्रभर मामा आणि मामी घोंगड्यावर बसून होते. अष्टमीचा दिवस सुरू झाला. पहाटे 4 वाजता आतून आवाज आला, पुढील सोय करा. सोमवारच्या सूर्योदयाबरोबर महाराजांच्या निर्वाणाची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. सगळीकडे तारा गेल्या आणि मंडळी शोकाकुल अवस्थेत जमली.
समाधीची जागा अगोदरच धनकवडी भागात ठरवलेली होती. बाबूगेनू चौकातून निघालेली अंत्ययात्रा काका हलवाई, दत्त मंदिर, अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार, भिकारदास मारुती, पर्वती, अरण्येश्वर, पद्मावती मार्गे नियोजित जागेवर पोहोचून संध्याकाळी श्री माळी महाराजांच्या उपस्थितीत त्यांना समाधी देण्यात आली. पुढे त्यांचे एक निष्ठावंत शिष्य बाबूराव रुद्र यांनी अनेक वर्ष समाधीचे रक्षण केले. नंतर बांधकाम व जीर्णोद्धार होऊन भव्य समाधीत त्यांचे आत्ताच्या रूपांतर झाले आहे. या ठिकाणी हे शंकर महाराजांचे वरील प्रकरण संपूर्ण होत आहे. धन्यवाद. हरिओम तत्सत.